रोल सर, आपल्याला एक फोन आलेला आहे धमकीवजा. काय सांगाल एकंदरीत सलमान खान प्रकरणानंतर आता तुम्हाला देखील विष्णू गँगचा फोन आलेला आहे. त्या संदर्भात काय तुम्ही पुढे तक्रार विचार काय करणार आहात? निवडणुकीच्या तोंडावर असे अनेक फोन आता यायला लागलेत आणि धमकीवजा सलमान खान ठीक आहे ना, बघूया ना काय. सर, गेल्या काही दिवसांपूर्वी देखील तुमच्या घरामध्ये स्फोटक पदार्थ आहे असल्याचा देखील फोन आला होता तुम्हाला आणि आता अशा प्रकारचा धमकी भरा एक फोन आहे. ठीक आहे, चालतं आयुष्य हे अशा गोष्टी चालत राहतात. जेव्हा आपण एवढं सगळं करत असतो तेव्हा दुखावलेली माणसं खूप असतात. त्यामुळे ही रिस्क आयुष्यात असतेच. विद्रोही माणसाच्या आयुष्यात हे असं घडत झालं. सर, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जाहीरनामा आलेला आहे. त्यामध्ये यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न दिलेले काय हे चांगलं आहे ना. यशवंतराव चव्हाण या महान कर्तृत्ववान माणसाला म्हणजे ज्यांच्यावरनं हे आलं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. नेहरूंनी ज्यांना भारताच्या अडचणीच्या काळामध्ये भारताचं संरक्षण मंत्री केलं आणि ज्यांनी महाराष्ट्राचं नाव पहिल्यांदा म्हणजे कर्तृत्वाने मोठं केलं, राजकीय कर्तृत्वाने. यशवंतराव चव्हाणांना जर अजित पवारांच्या गटाने मागणी केली असेल त्यांना भारतरत्न द्यावं, चांगली गोष्ट आहे, त्यांना द्यायलाच हवं. आणि अजित पवार जाहीरपणे स्टेजवर सांगतात की माझे आणि मोदींचे आणि माझे आणि अमित शहाचे एकदम चांगले संबंध आहे. काम असेल तर सांगा. आज आम्ही त्यांना काम सांगतोय की तुम्ही यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न मिळवून द्या. हे महाराष्ट्राचं काम हे तुम्ही करा. सर, उद्धव ठाकरे यांना स्वतःलाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यामुळे त्यांनी शरद पवारांकडे माणसं पाठवून स्वतःची शिफारस करून घेतली असा दावा मुख्यमंत्री यांनी केला. एका वृत्तपत्रात त्यांनी सांगितलेलं आहे. बंद मुठी लाट के खुल नाही तो फॅट घे. अरे आता मुख्यमंत्रीपद संपलं गेलं, कोणाला व्हायचं होतं, काय व्हायचं होतं, खूप काही गोष्टी त्या अशा बंद मुठ्ठीत राहू द्या. कशाला वगैरे त्याच विषयावर बोलतात. भावी मुख्यमंत्रीचं बोलूया आपण आता. ठाण्याच्या सीटची गडबड, कल्याणची गडबड, हे सगळं काय दाखवत आहे? त्यामुळे मला या विषयावर बोलायचं नाही. त्यांनीही या विषयावर बोलू नये असा माझा त्यांना व्यक्तिगत सल्ला असेल. सर, मोदींच्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झालेला आहे. त्यांनी असं म्हटलं की काँग्रेस आली तर भोजकरांची भर करेल आणि काँग्रेसची सत्ता आली तर मुलं जन्माला घालणाऱ्यांच्या संपत्तीत वाटा देणार असं त्यांनी सांगितलं. तुम्ही व्यवस्थित भाषण ऐका आणि मग मला प्रश्न विचारा. सर, जिस तरीके से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा कि देश की आधी संपत्ति, मनमोहन सिंह ने कहा था कि देश की आधी संपत्ति जो है मुसलमानों के लिए जिस तरीके से उपयोग में लाई जाएगी, उसके लेकर विवादित बयान जो उनका है उसको लेकर इलेक्शन कमीशन द्वारा अब तक कोई कार्रवाई नहीं की गई है, उसको लेकर आपकी क्या है? मैं ये बात बम्बई में जाके करने वाला हूँ नेशनल मीडिया से. इस बात पे मुझे जरा थोड़ा और भी सोचना है. मुझे हमारे सबसे कोई बात करती है उसके बाद में. सर, आपको जिस तरीके से धमकी भरा कॉल है, जिस तरीके से सलमान खान को विष्णु गैंग से जिस तरीके से धमकियों के बारे लगातार आपके ऊपर जिस तरीके से कई वर्षों में जो है लगातार आपके ऊपर जो बहुत से धमकी वगैरह कॉल आपको आ रही है, वहाँ भी विष्णु गैंग से है, तो इसके लेकर कोई पुलिस में जो मामला दर्ज करने की कोशिश करेंगे क्या? कुछ तो 15 मिनट पहले कॉल है, देखेंगे आगे क्या करूँगा. जिंदगी भर इससे ही खेलते हैं. गेल्या 2 वर्षात असे जे कॉल आहेत ते बरेच अनेक नेत्यांना आलेले आहेत. तर लॉ अँड ऑर्डर कुठेतरी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे, कुठेतरी बिघडलेली वाटते का? अशा प्रकारचे फोन वाढले. आता ह्या सगळ्यावरतीच बोलून नवीन वाद उत्पन्न करण्यापेक्षा थोडं शांत डोक्याने हे प्रकरण हाताळू द्या. तर उद्धव ठाकरे यांच्याकडे वर्षावरती अनेक वेळा मान अपमान सहन करावा लागला असं मुख्यमंत्री म्हणतात. त्यांना फोन देखील आला की तुम्हाला परत मुख्यमंत्री म्हणतो उद्धव ठाकरेंचा. मी वसईच्या चहाच्या टपरीत ते असताना मला फोन आला, मात्र फार उशीर झाला असं त्यांचं म्हणणं होतं एकनाथ शिंदेचं. हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी फक्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या आतमध्येच आहेत.
त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात काय जाऊन बोलावं, त्यांचा मान होता नव्हता, अपमान झाला होता नव्हता, त्यांना किती सन्मान दिला जायचा, हे सगळं उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री साहेब यांच्या दोघांमध्येच आहे. आम्ही कुठे जाणार? तर तुमची जी एक मागणी होती की जातीनिहाय जनगणना व्हावी, हा जो प्रश्न आहे तो तुम्ही अनेक वेळा बोलून दाखवलेला होता, परंतु आज पाहायचं झालं तर अजित पवार यांच्या जाहीरनाम्यामध्ये देखील हा मुद्दा आहे तो ठळक जो आहे तो घेण्यात आलेला आहे. कसं बघताय या मुद्द्याकडे? पण त्यांचा जाहीरनामा आहे, त्याच्यावर तर मला काय बोल, मग मी का बोलू त्यांच्या गोष्टी? ठीक आहे ना, त्यांनी बीजेपीकडे मागणी करावी. आणि जसं मी सांगितलं तसं की त्यांची आणि मोदींचे खूप चांगले संबंध आहे असं ते जाहीर सांगतात. आणि ते म्हणतात की मोदी माझं म्हणणं ऐकतात, अमित शहा पण माझं म्हणणं ऐकतात. त्या दोघांकडेच हे म्हणणं मांडायचं की बाबा जातीनिहाय मोजणी झाली पाहिजे, लोकसंख्येची मोजणी जातीनिहाय झाली पाहिजे. ती मागणी अनेक दिवस महाराष्ट्रात आहे, त्याला मान्यता देऊन झाली. काँग्रेस जर सत्तेत पुन्हा आली तर घुसखोरांची भर पुन्हा काँग्रेसकडे दिसणार नाही. काय काय नाही त्याच्यावर आमचं थोडी मर्यादा आहे. महाविकास आघाडीच्या काळात फडणवीस नाही तर गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकरांना अटक करायचा डाव होता आणि माझ्याकडून देखील नगरविकास खाते काढून घेण्याचा यांचा डाव होता. ठाकरेंचा नक्कीच आता वाद निर्माण झालेला आहे. नेमकं असं आहे की आपण ह्यापूर्वी कधी बोलणार होतो, निवडणुकीच्या काळात जेव्हा आपण असं बोलतात तेव्हा लोकांच्या मनात आपल्याबद्दलच संशय येतो की निष्कारण निवडणुकीमध्ये नको तो वाद आणण्याचा प्रयत्न. आणि मला तर काय, मी होम डिपार्टमेंटला नव्हतो, माझा काय यांचे वरिष्ठ होते अजित पवार, एकनाथ शिंदे, हे सगळे मोठे नेते होते, ते मुख्यमंत्र्यांशी बोलायचो. आम्हाला कधी महिन्यात 1.5 महिन्यात 2 महिन्यात एकदा बोलायला तर मिळालं तर मिळालं. आम्हाला काही माहीत पण नाही काय कोणाचं काय होतं, माहिती पण नव्हती. त्याच्याशी आपला काही संबंध नाही, ज्याच्याशी आपला संबंध नाही त्याच्या बाबतीत बोला कशा. स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद सोडलं आता हे स्वतःहून म्हणून उद्धव ठाकरे त्याच्यावर खुलासा करतील ना, उद्धव ठाकरेच याच्यावर खुलासा करतील आणि त्याने तो करावा असं माझं मत आहे. हे जाणीवपूर्वी जे केलं त्याच्या विरोधात बोललं पाहिजे, उद्धव ठाकरे बोललं पाहिजे. मी बोलून काय होणार? मला समजा अंतर्गत माहिती जरी असली तर माझ्यावर विश्वास कोण हा विश्वासात त्याचा भाग त्याच्या बाबतीत बोलायचं असतं आम्हाला माहीत पण नाही. तर महाविकास आघाडीची सत्ता असताना महाविकास आघाडीकडून भाजपच्या नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला असं वक्तव्य आहे ते मुख्यमंत्र्यांनी. हे तुम्हाला तेच सांगते ना की वरचे जे 4 जण होते त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असते, त्यांच्यामध्ये काही ठरलं असेल मला तरी माहिती, कारण का आम्ही कुठल्याच खिचगंटीत नव्हतो. आमच्या एकनाथ शिंदेशिवाय मुख्यमंत्र्यांना करमायचंच नाही. म्हणजे हाऊसिंगची मीटिंग असली मुख्यमंत्र्यांबरोबर बसलो तर पहिला प्रश्न त्यांचा असा असायचा, एकनाथ आलाय का रे? त्याच्यामुळे मला याबाबतीत काही माहीत पण नाही आणि मला याबाबतीत काही बोलायचं पण. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे तो त्यांनी सोडवा, आपल्याला काय. संजय सिसोड म्हणतो संजय राऊत शरद पवार जाऊन बसायचे आणि बोलायचे ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे. संजय राऊत आणि शरद पवार काय बोलायचे त्याच्याबद्दल ते शिरसाटांना आधी माहिती आहे. त्या कॅमेरा बिमारा त्यांनी लावला असेल, मी तर असे काय उद्योग करत नाही, त्यामुळे मला काय माहिती नाही बाबा शिरसाट